Let us start with today's session. Yesterday we were discussing about the C programs, data transfer programs we have discussed, as well as the looping programs also we discussed. Okay. Now we will study the next part of the programs. Next part will be based on the arithmetic operations. Arithmetic operations like addition, subtraction, multiplication, division. Those operations also you can perform with the help of C language. You can do it just like similar way in assembly also we have discussed this arithmetic operation actions like that, take decrement, whatever it is. So all the arithmetic operations. Assembly we were using some of the instructions for performing those operations, but now in C language we don't have any kind of the instructions, but just we have to do it in a okay with the help of ports also we can transfer each and every data, and then you can perform the different operations. Okay, then so first title we will see like this. The programs will be asked in the exam. Write a program to read first number from port 1, second number from port 2, and then add them. Okay, so you have to take two numbers. First number you have to take from port 1. Okay, means you have to copy it from port 1. Then you have to take the second number from port 2. Okay, remember that all these ports are of 8 bit. So whatever the variable you will take for storing the values, that will also have the size of 8 bit. Okay, so first two numbers you have to take, then you have to add them together. Okay, so for addition we know that in C also we use a plus sign. This is a operator for doing addition, plus sign. After adding, store the result and send that result to port 3. Okay, you have to store the result at any temporary variable, and from that variable you have to copy that value to port 3. Okay, very simple code and very simple logic we have. पहिला नंबर घ्यायचा, दुसरा नंबर घ्यायचा, कुठून ऍक्सेस करायचे ते पोर्ट 1 पोर्ट 2 मधनं ऍक्सेस करायचे. ऍक्सेस झाल्यानंतर दोघांना ऍड करायचं आणि जो कोणता रिझल्ट येईल तो रिझल्ट पोर्ट 3 ला सेंड करायचा. ओके, आपण असेंब्ली मध्ये सुद्धा याच टाइपचे कोड केले होते, राईट. मूव्ह इन्स्ट्रक्शन यूज केला. मूव्ह इन्स्ट्रक्शन यूज करून फर्स्ट नंबर पहिले कॉपी केला एका टेम्पररी रजिस्टर मध्ये, देन सेकंड नंबर घेतला. अगेन मग तुम्ही ऍडिशन केलं ADD ही इन्स्ट्रक्शन यूज करून, आणि परत तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तो रिझल्ट स्टोअर केला. ठीक आहे. नाव दिस इज द लॉजिक. सी, पहिले आपण हेडर फाईल टाकतो, नंतर इथे काय डिले वगैरे हा प्रकार नाहीये, कारण इथे गरजच नाहीये, जस्ट तुम्हाला ऑपरेशन दाखवायचं आहे. देन वॉइड मेन वॉइड ओपनिंग ब्रॅकेट, इथे क्लोजिंग ब्रॅकेट, याच्यामध्ये तुमचं लॉजिक असेल. ठीक आहे. आता व्हॅल्यूज कुठल्या आहेत ते काय त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये. सो एक तर तुम्ही अज्युम करू शकता किंवा कुठल्याही एखादी व्हॅल्यू कन्सिडर करू शकता. ठीक आहे. सो या लॉजिक मध्ये पहिले काय घ्यायचंय, पोर्ट 1 कडून व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे पोर्ट 1 मध्ये, नंतर पोर्ट 2 मध्ये व्हॅल्यू घ्यायची आहे, म्हणजे अज्युम करायची आहे. सो आपण असे अज्युम करू. ही लाईन आपण नंतर बघूया याचं मिनिंग काय आहे. दिस इज नथिंग बट डिक्लेरेशन ऑफ डिफरंट व्हेरिएबल्स विच आर युझिंग. ओके, मेन प्रोग्राम स्टार्ट झालं. इथं लिहिलंय P1 इक्वल टू 0xAE. म्हणजे काय, एक व्हॅल्यू आहे AEH, फर्स्ट व्हॅल्यू आहे AEH, हेक्साडेसिमल आहे, राईट. आपण सी मध्ये कसं लिहितो, 0xAE असं लिहितो, आणि ही व्हॅल्यू आपण पोर्ट 1 मध्ये दाखवलीये की ती आहे. ठीक आहे. तसंच पोर्ट 2 मध्ये व्हॅल्यू कोणतीही तुम्ही घेऊ शकता, कारण इथं टायटल मध्ये दिलं नाहीये की ह्याच पर्टिक्युलर व्हॅल्यूज घ्या. सो एनी व्हॅल्यूज यू कॅन अज्युम हिअर. ठीक आहे. देन पोर्ट 2 मध्ये सेकंड व्हॅल्यू घेतली 0xBB, म्हणजेच सेकंड व्हॅल्यू असणार BBH. ठीक आहे. ती व्हॅल्यू कशात आहे, पोर्ट 2 मध्ये. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला ऍड करायच्या आहेत, राईट. पण तुम्ही ऍडिशन करताना प्लस साइन यूज कराल, बट ऍडिशन करताना P1 प्लस P2 असं करता येत नाही, बिकॉज P1 आणि P2 हे पोर्ट्स आहेत आणि पोर्ट्स कधी ऍड होत नाही, राईट. सो आपल्याला काय करावं लागणार आहे की ह्या ज्या दोन व्हॅल्यूज तुम्ही कन्सिडर केल्या आहे त्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला एखाद्या व्हेरिएबल्स मध्ये पहिले कॉपी कराव्या लागतील, राईट. सो मी एक व्हेरिएबल घेतला A,
दुसरा व्हेरिएबल घेतला बी. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की जिथून तुम्ही कॉपी करता दॅट शुड बी ऍट द राईट हँड साइड, आणि ज्याच्यात तुम्ही कॉपी करता ते लेफ्ट हँड साइडला पाहिजे, राईट. सो व्हॅल्यू कुठे अवेलेबल आहे, P1 मध्ये आणि P2 मध्ये, ज्या तुम्हाला ए आणि बी मध्ये कॉपी करायच्या, राईट. सो हाऊ यू विल राईट ऍज a equal to P1. That means whatever the value will be available in P1, that will get stored in the variable a. Correct. Similarly, b equal to P2. That means whatever the value is available in P2, that will be copied in b variable. So now b will have bbh value and a will have aeh value. Correct. And now as these are the new variables, so we have to declare them at the starting of your main program. So which data type we will use here? We will use a data type as unsigned character or unsigned char, char, space, and write the variable by giving the commas. ठीक आहे. प्रत्येकाचा डेटा टाइप जर सेम असेल तर तुम्ही त्या व्हेरिएबलला सिम्पली कॉमा देऊन पुढे पुढे लिहू शकता. ठीक आहे. आता दोन व्हॅल्यूज तुम्ही घेतल्या ए आणि बी मध्ये, राईट. आता काय करायचंय, दोघांना ऍड करायचंय आणि मग रिझल्ट स्टोअर करायचा आहे. सो ऍडिशन साठी वी हॅव ए प्लस साइन, दिस हॅज अ ऑपरेटर. सो ऍडिशन केल्यानंतर मी इथे एक लाईन लिहिली आहे बघा, काय ती, सी इक्वल टू ए प्लस बी, राईट. मी सांगितलंय की राईट हँड साइडला काय असतं, ऑपरेशन आहे, आणि लेफ्ट हँड साइड मध्ये व्हॅल्यू स्टोअर होत असते नेहमी, राईट. सो आता इक्वल टूच्या राईट हँड साइडला काय आहे, ए प्लस बी आहे, ही प्लस म्हणजे ऍडिशन, राईट. नाव व्हॅल्यू ऑफ ए विल गेट ऍडेड विथ व्हॅल्यू ऑफ बी, राईट. आपल्याला माहितीये दोघांच्या व्हॅल्यूज कोणत्या आहे, या दोघांचं ऍडिशन होईल आणि इथे काहीतरी रिझल्ट जनरेट होईल. करेक्ट. आता ऍडिशन झाल्यानंतरचा जो रिझल्ट आहे तर नॉर्मली कुठे जाणार, ह्या व्हेरिएबल मध्ये सी. सो सी सुद्धा आता नवीन व्हेरिएबल आहे, सो त्यालाही डिक्लेअर करायला. ओके. सो आता किती व्हेरिएबल झाले, 3. ए कॉमा बी कॉमा सी. व्हेरिएबल संपले की पुढे सेमिकोलन. ठीक आहे. बट वी नो दॅट वी वॉन्ट दॅट रिझल्ट टू बी कॉपीड इन पोर्ट 3. पोर्ट 3 मध्ये आपल्याला रिझल्ट पाहिजे आहे, सी मध्ये नको आहे. सो आपल्याला काय करायचंय, त्या सी व्हेरिएबल मधून पोर्ट 3 मध्ये कॉपी करायचंय, राईट. सो नाव जिथून कॉपी करणार ते राईट हँड साइडला आणि जिथे कॉपी होणार ते लेफ्ट हँड साइडला. सो यू विल राईट P3 इक्वल टू C semicolon and your code will get completed. So this is a very simple logic for performing addition. तुम्ही कोणताही पोर्ट मधनं डेटा ऍक्सेस करा, ते व्हेरिएबल्स मध्ये पहिले कॉपी करा, कारण आपण डायरेक्टली असं लिहू शकत नाही P3 इज इक्वल टू P1 प्लस P2, असं लिहिलेलं चालत नाही. सो डायरेक्ट ऍडिशन पॉसिबल होणार नाहीये. So basically we have to take the values first in common variables and then we have to copy or we have to store to the ports the result, whatever the result comes that. Okay. So in this way you can do this addition. Now second program, this is also very simple. Write a program to add 55H and 66H. Send the result to port 1. Very simple title it is given. आता इथे त्याने दोन व्हॅल्यूज मेन्शन केलेले आहे. पहिली व्हॅल्यू आहे 55, दुसरी व्हॅल्यू आहे 66. दोघही हेक्साडेसिमल नंबर्स आहे. ते कुठे अवेलेबल आहे हे काय दिलेलं नाहीये. सो डायरेक्टली तुम्ही या दोन्ही व्हॅल्यूज त्या व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर करू शकता, जे कोणते व्हेरिएबल तुम्हाला वापरायचे आहेत ते. ठीक आहे. ऍडिशन झाल्यानंतर जो रिझल्ट येईल तो फक्त कुठे पाठवायचा आहे, पोर्टला. आणि कोणता पोर्ट दिलेला आहे, पोर्ट 1, राईट. लॉजिक याच्यानुसारच करायचे आपल्याला. लॉजिक विल रिमेन द सेम, but access of the content that you have to consider according to the title. Okay. So पहिले आपण हेडर फाइल टाकणार इथे reg51.h, नंतर void main void, हा ओपनिंग ब्रॅकेट, हा क्लोजिंग ब्रॅकेट. ठीक आहे. त्यानंतर मध्ये लॉजिक असणार. आता आपल्याला दोन व्हॅल्यूज घ्यायचे आहे ना, 55 आणि 66. so you have to store this value temporary in a variables. so मी आता a व्हेरिएबल घेतला, a व्हेरिएबल इक्वल टू केलं 0x55. 0x55 म्हणजेच ती व्हॅल्यू कोणती आहे, 55H, राईट. तसंच बी व्हेरिएबल मध्ये सेकंड व्हॅल्यू घेतली 0x66, म्हणजे सेकंड व्हॅल्यू काय आहे, 66H आहे, जी आपण असं लिहितो 0x66. ओके. आता ए आणि बी मध्ये दोन्ही व्हॅल्यूज आल्या, सिम्पली त्यांना ऍड करा. सो ऍड करण्यासाठी परत प्लस ऑपरेटर युज करणार, ए प्लस बी असं, आणि जिथे कॉपी करायचे ते तुम्ही लेफ्ट हँड साइडला लिहिणार. तो सी विल बी इक्वल टू ए प्लस बी. So addition of 55 with 66 will be done. Whatever the result will be generated in hexadecimal, that will be copied to variable C.
Okay, but we want that value not to be in the variable C, but it should be loaded in port 1. So जिथे लोड करायचं ते लेफ्टला आणि जिथून लोड करणार ते राईटला. So you will write P1 equal to C and your code will get complete. ठीक आहे. आता ह्या ऍडिशन मध्ये इथे कुठलाही प्रकारचा कॅरी कन्सिडर होत नाहीये, कॅरी कुठेही स्टोअर करत नाहीये. जसं की आपल्याला माहितीये नॉर्मल ऍडिशन मध्ये कॅरी प्रोड्यूस होऊ शकतो, पण इथे सुद्धा कॅरी कुठं स्टोअर होत नाही. फक्त जे काही पॅरिटी बिट्स असतात मायक्रो कंट्रोलरचे, पॅरिटी बिट्स म्हणण्यापेक्षा पीएसडब्ल्यू मधले जे काही स्पेसिफिक बिट्स आहे, जसं की कॅरी, ऑक्झिलरी कॅरी, देन ओव्हरफ्लो बिट, पॅरिटी बिट, ह्या ज्या बिट्स आहेत त्या फक्त मॉडिफाय होतात. म्हणजे एक तर 0 होतात किंवा 1 होतात डिपेंडिंग अपॉन द रिझल्ट. ठीक आहे. पण इथे कॅरी स्टोअर होत नाहीये, जस्ट वी आर स्टोअरिंग द रिझल्ट अँड इन दिस वे यू कॅन डू इट. समजलं हे सगळ्यांना? दोन्ही प्रोग्राम्स इझी आहेत. ठीक आहे. नाव नेक्स्ट कोड. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारत चला. नेक्स्ट प्रोग्राम. Write a C program for 89C51 to read the data from P1 and P2. हा जो प्रोग्राम आहे ना, हा लेटेस्ट आहे, म्हणजे हा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे ना, and it is very important. C program to read the data from P1 and P2. म्हणजे पहिले तुम्हाला डेटा रीड करायचा आहे P1 मधून आणि P2 मधून. तो डेटा कोणता आहे that we don't know. Just we have to access the content from P1 and P2. After accessing, compare the data. ठीक आहे. दोन्ही डेटा आता कम्पेअर करा. आता कम्पेअर करा म्हणजे याचा अर्थ काय होतो? एक तर दोन्ही डेटा इक्वल असेल, किंवा एक डेटा फर्स्ट डेटा सेकंड पेक्षा मोठा असेल, किंवा फर्स्ट डेटा सेकंड पेक्षा छोटा असेल. दॅट इज कॉल्ड एज ए कम्पॅरिझन. ओके. कम्पेअर करा. कम्पेअर झाल्यानंतर जो कोणता मोठा डेटा असेल दॅट मीन्स सेंड द बिगर डेटा ऑन P3 कंटिन्युअसली. ओके. कम्पॅरिझन झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस ऍक्सेस करायचे P1 आणि P2 ची व्हॅल्यूज. राईट. पहिल्या व्हॅल्यूज घेतल्या की मग दुसऱ्या व्हॅल्यूज, मग तिसऱ्या, असे कंटिन्युअस ऍक्सेसिंग चालू ठेवायचं आहे. नंतर ते डेटा प्रत्येक वेळा कम्पेअर करायचे आहे, आणि कम्पेअर झाल्यानंतर जो मोठा डेटा असेल म्हणजे बिगर डेटा असेल दॅट यू हॅव टू सेंड टू P3, दॅट इज पोर्ट 3 कंटिन्युअस. सो दिस लॉजिक इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. जस्ट वी विल सी याच्यामध्ये कोणकोणते पोर्ट्स यूज केले आपण. P1 आणि P2 यूज केले, जिथून तुम्ही कंटेंट इनपुट घेणार. राईट. नंतर दोघांना ऍड करणार. ऍड झाल्यानंतर जो बिगर डेटा असेल तो P3 ला कॉपी करणार. ठीक आहे. नाव पहिले हेडर फाईल टाकली, हॅश इन्क्लूड reg51.h, वर्ड मेन वर्ड, प्रोग्राम स्टार्ट केला. देन ओपनिंग ब्रॅकेट पासून तुमचा मेन कोड स्टार्ट होतो तर ह्या क्लोजिंग पर्यंत. मध्ये हे व्हेरिएबल डिक्लरेशन आहे, दॅट पार्ट वी विल सी लेटर ऑन. So very first thing, we have to initialize content of P1, P2 and P3, because P1 and P2 will act as a input here, right? And P3 will act as a output. कारण P1, P2 मधनं तुम्ही डेटा घेणार आहात, ऍडिशन करणार आहात, आणि ऍडिशन झाल्यानंतर डेटा तुम्ही P3 ला सेंड करणार आहे. सो P1 आणि P2 हे इनपुट असतील आणि P3 हा आउटपुट असेल. Right? So we know that whenever you want to initialize any port as a input, we are writing the value FFH initially onto that port. म्हणजे सगळे बिट्स 1111 असे. आणि जर एखादा पोर्ट तुम्हाला आउटपुट म्हणून हवा असेल, then you are writing the value as 00H. ठीक आहे. सो आपण आता स्टार्टिंगला बघा, मेन प्रोग्राम जेव्हा स्टार्ट होतो तर आपण काय केलंय, P1 मध्ये व्हॅल्यू टाकली FF, P2 मध्ये पण व्हॅल्यू टाकली FF. These two line indicates P1 and P2 are input ports. ठीक आहे. आणि P3 मध्ये काय व्हॅल्यू टाकली, 00. So it indicates P3 is output port. ठीक आहे. हे इनिशियलायझेशन झालं. आता आपल्याला कंटिन्युअस ऑपरेशन दाखवायचे काहीतरी, म्हणून मी इथं व्हाईल वन लूप घेतला. तर याचा हा ओपनिंग ब्रॅकेट असेल, क्लोजिंग ब्रॅकेट असेल. आता ह्याच्यामध्ये आपल्या लॉजिक असणार आहे अकॉर्डिंग टू द टायटल. काय दाखवलंय, P1, P2 मध्ये व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत, म्हणजे तिथून डेटा ऍक्सेस करायचा आहे. सो आपल्याला माहितीये की आपण डायरेक्टली P1 प्लस P2 असं काहीच करू शकत नाही. सो व्हॉट वी विल डू, वी विल यूज अगेन 2 व्हेरिएबल्स. One variable for taking the data from P1
and other will be from taking the data from P2. So we will write A equal to P1, B equal to P2. ठीक आहे, असं नाही लिहायचा P1 equal to A किंवा P2 equal to B असं नाही लिहायचं. दिस इज रॉंग. मी सांगितलं जिथून तुम्ही डेटा ऍक्सेस करता म्हणजे घेतात तो राईट हँड साइडला येणार आणि जिथे तो डेटा कॉपी होणार तो लेफ्ट हँड साइडला असणार. सो दिस इज द करेक्ट वे. A इक्वल टू P1, B इक्वल टू P2. ठीक आहे. आता हे कंटेंट ऍक्सेस केले तुम्ही A आणि B व्हेरिएबल मध्ये. आता त्यांना काय करायचे, कम्पेअर करायचे. राईट. कम्पॅरिझन साठी दोन कंडिशन्स आहे. एक तर फर्स्ट मोठा आहे सेकंड पेक्षा किंवा फर्स्ट छोटा आहे सेकंड पेक्षा. राईट. सो म्हणून मी इथं काय यूज करेल, इफ एल्स कंडिशन टाकेल, जी आपण पूर्वी पण यूज केली होती. करेक्ट. सो इथं लिहिलं आपण इफ, त्याच्या ब्रॅकेटमध्ये कंडिशन टाकलेली आहे. काय कंडिशन आहे, इफ ए, आता ग्रेटर दॅन आणि लेस दॅनचे जे ऑपरेटर असतात ते असे असतात. दिस इज कॉल्ड ॲज ग्रेटर दॅन ऑपरेटर. ओके, ह्या ऑपरेटरला काय म्हणतात, ग्रेटर दॅन. आणि लेस दॅन साठी हा ऑपरेटर आहे. लक्षात आलं, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. दिस इज ऑपरेटर फॉर इंडिकेटिंग ग्रेटर दॅन साइन अँड दिस इज फॉर इंडिकेटिंग लेस दॅन. सो आता आपण इथे कंडिशन मध्ये काय चेक करतोय, इफ ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे जर ए मोठा असेल बी पेक्षा, म्हणजे फर्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन द सेकंड, तर आपल्याला काय करायचंय, तीच जी व्हॅल्यू आहे, जी ग्रेटर व्हॅल्यू कशात असेल, मग ए मध्येच असणार ना, कारण ही जर कंडिशन सॅटिस्फाय होते दॅट मीन्स द ग्रेटर नंबर इज स्टोर्ड इन ए. करेक्ट. सो आपल्याला तोच ग्रेटर नंबर कुठे कॉपी करायचा आहे, P3 ला. सो वी विल राईट P3 equal to A, right, because A is holding a greater number and that value we have to send it to port 3. आणि सपोज ही कंडिशन जर अनसॅटिस्फाय झाली, म्हणजे ए जर मोठा नसेल, ए जर छोटा असेल बी पेक्षा, तर आपण एल्स कडे जाणार आणि एल्स मध्ये असे अज्युम होणार की आता ए छोटा आहे, म्हणजे मोठा कोणता असणार आहे, बी असणार आहे. सो आपल्याला बी ची व्हॅल्यू कॉपी करायची आहे P3. सो दिस इज द व्हेरी सिम्पल लॉजिक. इफ एल्स ने सुद्धा तुम्ही करू शकता. If A is greater than B, then send that greater number, that means from A to P3. And if it is not satisfied, that means if B is greater than A, then come to the else and store the greater number, that is B, into P3. ठीक आहे. आणि हे व्हाईल 1 आहे, व्हाईल 1 इथं कम्प्लीट होत आहे ना. सो परत तुम्ही इथंच येणार, परत तुम्ही सेकंड व्हॅल्यूज ऍक्सेस करणार P1 P2 मधनं, परत कंडिशन चेक करणार ए ग्रेटर आहे की बी ग्रेटर आहे, आणि हे कंटिन्युअसली चालू राहणार. सो दिस इज द ओपनिंग ऑफ व्हाईल 1, दिस इज द क्लोजिंग, and similarly this is the opening of main program and this is the closing. ठीक आहे. So this is the simple logic and this program is important. It was asked in the exam also for MSBT. ठीक आहे. आता पुढचा कोड घेऊया. Write a C language program to read P0 and P1. Okay, content read करायचे आहे P0 P1 मधनं. Add the content of P0 and P1 and store the result in P2. याच टाईपचा कोड आपण आता ऑलरेडी केलेला आहे, बट हा कोड एक्झामला आलेला आहे. ठीक आहे. सिम्पल आहे. P0 P1 मधनं व्हॅल्यूज घ्या, दोघांना ऍड करा, P0 आणि P1 मधल्या व्हॅल्यूज, आणि ऍडिशन झालं की रिझल्ट पाठवा P2 ला. जे आता पूर्वी आपण केलं त्याच पद्धतीने करायचंय. डायरेक्टली P0 प्लस P1 असं करता येत नाही. सो आपण पहिले P0 आणि P1 ची व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार, मग दोघांना ऍड करणार, ऍडिशन झाली की तीच व्हॅल्यू P2 ला सेंड करणार. ठीक आहे. सो आता ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट हा तुमचा मेन लॉजिक असेल. याच्यामध्ये तुम्ही पहिले इनिशियलाइज केलं की कोणता पोर्ट इनपुट आहे, कोणता पोर्ट आउटपुट आहे. सी हे ऑप्शनल आहे हा, तुम्ही हे लिहिलं जरी नाही दॅन ऑल्सो इट इज ओके. फक्त हे लॉजिक लिहिलं खालचं तरी सुद्धा तुमचा कोड करेक्ट असणार आहे. बट प्रॉपर अंडरस्टँडिंग साठी आपण त्यांना इनिशियली कोणता इनपुट आहे कोणता आउटपुट आहे हे इनिशियलाइज करतो. ठीक आहे. सो परत इथे पहिल्या दोन लाईन आपल्याला सांगतात की P0 आणि P1 दे आर ऍक्टिंग एज ए इनपुट, आणि ही थर्ड लाईन सांगते की P2 इज ऍक्टिंग एज ए आउटपुट. ओके, सिमिलर वेने जे आपण इथे लिहिलं आता कमेंट मध्ये. सो P0 P1 आर ऍक्टिंग एज ए इनपुट, P2 इज ऍक्टिंग एज ए आउटपुट. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे व्हेरिएबल कसे ऍक्सेस करायचे. A इक्वल टू P0, B इक्वल टू P1, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू विल बी स्टोर्ड इन A नाव
and second value will be stored in B. After storing the value, perform addition. Addition साठी plus sign आहे, A plus B and C equal to A plus B म्हणजे addition झालं की ती व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार, C मध्ये. आणि मग आता ती C मधनं कुठं कॉपी करायची आहे, पोर्ट 2 ला. So you can write P2 equal to C. Value of C will be copied to P2. ठीक आहे. आता हे जे जे नवीन व्हेरिएबल्स तुम्ही वापरले ना A, B, C, सो त्यांना डिक्लेअर करा वरती अनसाइन कॅरेक्टर A, B, C, इथे पण तसंच आहे अनसाइन कॅरेक्टर. इथे दोनच वापरले होते आपण, C नव्हता, फक्त A आणि B होता. सो वी हॅव रिटन A, B अँड सेमिकोलन. ओके, सो व्हेरी सिम्पल लॉजिक वी हॅव हिअर. काही डाऊट असेल तर विचारत चला. होप सो यू हॅव अंडरस्टूड दिस कोड. ह्याच्यामध्ये ऍडिशनचेच मोस्टली विचारलेले आहे आतापर्यंत, पण स्टील आय विल टेल यू, this is the operator for addition, this is the operator for minus, means subtraction, then the star is the operator for multiplication, and this is the sign for division. हे 4 ऑपरेटर्स अरिथमेटिक ऑपरेशन साठी आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ठीक आहे. आता पुढचा पार्ट आपण घेऊया, फॉर परफॉर्मिंग द लॉजिकल ऑपरेशन्स. आता लॉजिकल ऑपरेशन्स कोणकोणते असतात? नॉट ऑपरेशन असतं, अँड ऑपरेशन असतं, ऑर ऑपरेशन असतं, एक्सॉर असतं, राईट. सो दीज आर द डिफरंट लॉजिकल ऑपरेशन्स. लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपल्याकडे काही ऑपरेटर्स आहे, जसं की मी आता प्लस मायनस असं लिहिलं होतं अरिथमेटिक साठी, तसं लॉजिकल साठी हे ऑपरेटर्स यूज होतात. नॉट, ज्यावेळेस तुम्ही नॉट करतात म्हणजे लॉजिकल ऑपरेशन नॉट, तर त्यावेळेस ही साइन यूज करायची. अशी करू शकता किंवा अशी पण चालते. सो दिस इज युअर नॉट ऑपरेटर. ठीक आहे. नंतर तसं अँड साठी ही अशी साइन आहे लॉजिकल अँडिंग साठी. तसंच ऑर साठी ही अशी आहे, असे डबल लाईन्स आहे. काही काही ठिकाणी सिंगल लाईन असली तरी त्याला ऑरच म्हणतात, तसंही चालतं किंवा असंही चालतं. देन एक्सॉर साठी बघा अशी साइन आहे, म्हणजे रेस टू ची जी साइन आपण वापरतो दॅट कॅन बी युज्ड ॲज अ एक्सॉर ऑपरेटर. ठीक आहे. देन वी हॅव लेफ्ट शिफ्ट. लेफ्ट शिफ्ट तुम्हाला आठवत असेल असेंब्ली मध्ये आपण काही इन्स्ट्रक्शन यूज केल्या होत्या लेफ्ट शिफ्ट साठी, जसं की RL, RR, रोटेट लेफ्ट, रोटेट राईट, करेक्ट. या ज्या इन्स्ट्रक्शन होत्या त्यासाठी आता इथे शिफ्ट ऑपरेटर्स आपण यांना म्हणू शकतो. सो लेफ्ट शिफ्ट जर करायचं असेल तर या पद्धतीने डबल मार्क दिसेल तुम्हाला. तसंच राईट शिफ्ट साठी या पद्धतीने आहे, इथे सुद्धा डबल मार्क आहे. सो आता प्रोग्राम लिहिताना हे ऑपरेटर्स आपल्याला यूज करायचे आहे. सो यू मस्ट नो विच आर द डिफरंट लॉजिकल ऑपरेटर्स. ठीक आहे. नाव कमिंग बॅक टू द प्रोग्राम्स. लॉजिकल ऑपरेशन साठी आपण फर्स्ट बेसिक प्रोग्राम बघूया. Write a program to toggle all the bits of P0 continuously with 250 millisecond delay. तुम्ही ऐकलं असेल तर हा सिमिलर टाइपचा कोड आपण याच्या पूर्वी पण केलेला आहे. टॉगलिंग ऑफ द पोर्टला टॉगल करायचं आहे, म्हणजे 101010 असं करायचंय कंटिन्युअसली, आणि ते मध्ये टॉगल होताना डिले द्यायचा आहे. किती द्यायचा आहे तो? 250 मिलीसेकंडचा. करेक्ट. पण आता ह्याला सब पार्ट पण दिलाय ह्या क्वेश्चन मध्ये. तो काय आहे? फॉर डुईंग दिस यू हॅव टू यूज इन्व्हर्टिंग ऑपरेटर. टॉगलिंगचा अर्थ काय होतो? 1010 करताय ना, म्हणजे जे बिट 1 असेल त्यांना नेक्स्ट याला तुम्ही 0 कराल, आणि जे 0 आहे त्याला नेक्स्ट याला तुम्ही 1 कराल. म्हणजेच काय करताय? इन्व्हर्ट करताय ना बिट्स. 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, आणि परत ते रिपीट करताय कंटिन्युअसली, राईट. सो त्यासाठी टॉगलिंग करण्यासाठी तुम्ही इन्व्हर्टर ऑपरेटर सुद्धा वापरू शकता. इन्व्हर्टरचा अर्थ होतो इट इज अ नॉट ऑपरेटर, जो मी आता तुम्हाला दाखवला होता. दिस इज नॉट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इन्व्हर्टर, राईट. सो या टाइप्स ऑपरेटर तुम्ही याच्यासाठी यूज करू शकता फॉर परफॉर्मिंग द इन्व्हर्जन. ठीक आहे. आणि कोणता पोर्टला इन्व्हर्ट करायचे? P0 ला, म्हणजे हा पूर्ण पोर्ट आहे, म्हणजे तो 8 बिटचा डेटा त्याच्याकडे असणार आहे, 8 बिटची व्हॅल्यू असणार आहे, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला टॉगल करायची आहे. ठीक आहे. सो आणि मध्ये डिले किती द्यायचा आहे? 250 मिलीसेकंडचा.
आता डिले कसा द्यायचा आणि डिलेचा पार्ट आपण कसा लिहितो हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. येस ऑर नो? डिले फंक्शन फॉर्म मध्ये तुम्ही वापरता, त्याचं नाव लिहितात डिले ऍज अ फंक्शन, ब्रॅकेट मध्ये त्याची व्हॅल्यू टाकता की किती मिली सेकंडचा डिले तुम्हाला पाहिजे, कारण आपल्याला माहितीये त्या डिलेच्या फंक्शन मधनं नॉर्मली 1 मिली सेकंडचा डिले तुम्ही प्रोड्यूस करू शकता. येस ऑर नो? सो 1 मिली सेकंड इंटू दॅट व्हॅल्यू वॉट एव्हर यू आर रायटिंग इन द ब्रॅकेट, त्याला जर तुम्ही व्यवस्थित असं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला टोटल अमाऊंट ऑफ डिले तेवढा अमाऊंटचा मिळेल. सपोज 250 असेल तर 250 एवढा डिले तुम्हाला मिळेल. राईट? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहिले हेडर फाईल लिहिणार तुम्ही. करेक्ट? हेडर फाईल इथं लिहिली. नंतर हा पार्ट आपण नंतर बघू, जर डिले तुम्ही वापरताय तरच हा आपण पार्ट लिहितो. नंतर तुम्ही मेन प्रोग्राम स्टार्ट केलं, वर्ड मेन वॉइड, इथे आहे ओपनिंग ब्रॅकेट आणि इथं क्लोजिंग ब्रॅकेट. काय करायचंय, पहिले P0 ची व्हॅल्यू पुट करायची, दाखवायची आहे का P0 मध्ये काय बिट्स आहे. सो इनिशियली काय असणार आहे, P0 8 बिटचा आहे ना, सो 8 बिट कशा असणार आहे, अल्टरनेट असणार. सो मग तुम्ही व्हॅल्यू अशी लिहू शकता 0 1 0 1 0 1 0 1 अशी लिहू शकता, किंवा अशी पण लिहू शकता 1 0 1 0 1 0 1 0 अशी लिहिली तरी चालते. अल्टरनेट बिट सगळे ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ अशी आहे. ठीक आहे. सपोज मी असं अज्युम केलं, P0 मध्ये इनिशियल व्हॅल्यू ही आहे, म्हणजे एक्स मध्ये ही व्हॅल्यू काय असणार 0101 म्हणजे किती 5, आणि 0101 म्हणजे 5. सो व्हॅल्यू काय असेल 55H. सो आपण तीच व्हॅल्यू इथे अज्युम केली आहे. इनिशियली P0 इक्वल टू 0x55. ओके. सो P0 मध्ये काय व्हॅल्यू आहे 55H. ठीक आहे. आता आपल्याला या 55 ला टॉगल करायचंय. टॉगल करायचंय म्हणजे जे बिट 0 असेल ते आता 1 होईल आणि जे बिट 1 आहे ते आता 0 होईल, म्हणजे अल्टरनेट व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. करेक्ट? आणि ही व्हॅल्यू म्हणजे काय, 1010 म्हणजे A आणि 1010 म्हणजे E. 10 आहे ना, 1010 म्हणजे 10, आणि 10 आपण हेक्स मध्ये कसं लिहितो, AA लिहितो. ठीक आहे. सो आता व्हाईल 1 कंटिन्युअस करायचंय ना आपल्याला, सो व्हाईल 1 टाकलं, नंतर ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट. आता एकच लाईन मध्ये आपल्याला हे ऑपरेशन परफॉर्म होतं. काय ते ऑपरेटर कोणता आहे, इन्व्हर्टरचा ऑपरेटर, राईट? सो इथं काय लाईन आहे बघा, P0 इक्वल टू इन्व्हर्जन ऑफ P0. राईट? आपल्याला माहिती आहे की इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइडला काय असतं, रिझल्ट स्टोअर जिथे आपण करतो ते, राईट? आणि राईट हँड साइडला काय असतं, जे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करतात ते. आता ऑपरेशन काय करायचंय की P0 मधली जी व्हॅल्यू आहे ती इन्व्हर्ट करायची, म्हणजे टॉगल करायची, राईट? आणि इन्व्हर्टर साठी कोणतं ऑपरेटर आहे, ही साइन आहे. सो आपण काय करणार, इन्व्हर्जन ऑफ P0. सो ऑब्विसली या एकाच याचं मिनिंग काय होतं, इन्व्हर्जन ऑफ P0 म्हणजे काय, AA व्हॅल्यू, राईट? P0 मध्ये 55 आहे, याला इन्व्हर्ट केलं की काय व्हॅल्यू मिळणार आहे, AAH मिळणार आहे. सो ती AAH व्हॅल्यू जी आहे हेक्साडेसिमल, ही आता कुठे कॉपी होणार, परत P0, कारण लेफ्ट हँड साइडला काय आहे P0, राईट? सो त्याच्यामध्ये व्हॅल्यू कॉपी होते. सो AAH व्हॅल्यू विल बी कॉपीड इन P0 नाव. करेक्ट? आता P0 मध्ये व्हॅल्यू कॉपी झाली, कोणती आली, ती AA. आता या AA ला परत टॉगल करायचं, राईट? म्हणजे परत नेक्स्ट व्हॅल्यू काय येईल, 0101 0101 अशी येईल, म्हणजेच ती कोणती असेल परत 55. म्हणजे मला हे रिपीट करायचे अगेन, राईट? म्हणून मी हे व्हाईल 1 मध्ये टाकलं. पण आता हे रिपीट करताना मध्ये मला डिले पण द्यायचा आहे ना, किती द्यायचा आहे तो, 250 मिली सेकंडचा. सो इथे तुम्ही ऍज अ फंक्शन वापरू शकतात, राईट? मी इथे फंक्शन वापरलंय, त्याला मी नाव दिलं ऍज अ एम डिले. तुम्ही इथं कोणताही नाव देऊ शकता त्या फंक्शन साठी, राईट? आणि मध्ये पासिंग पॅरामीटर टाकला 250, कारण मला माहितीये किती डिले द्यायचा आहे, 250 मिली सेकंडचा डिले द्यायचा आहे, राईट? आणि पुढे लिहिलं सेमिकोलन. ज्यावेळेस मी या फंक्शनला कॉल करते तर मला हे फंक्शन पण लिहावं लागणार आहे, करेक्ट? सो या फंक्शनला कॉल केलं की माझा कंट्रोल तुमच्या मेन प्रोग्रामच्या बाहेर येणार, राईट? आणि मेन प्रोग्रामच्या बाहेर जिथे कुठे ते फंक्शन लिहिलेलं असेल, आता इथे मी लिहिलं नाही ऍक्च्युली, पण तुम्ही इथं लिहायला एक्सपेक्टेड आहे, मेन प्रोग्राम संपला की त्याच्या बाहेर हे फंक्शन आलं पाहिजे. कोणतं, जे आपण मागे स्टडी केलं होतं, वॉइड डिले. पण आता इथे आपण नाव कोणतं घेतलंय, एम डिले नाव घेतलंय ना. सो इथे पण चेंज करताना काय करणार तुम्ही, वॉइड एम डिले असं चेंज कराल. इथे 250
लिहिली व्हॅल्यू. सो आपण इथे त्याचं डेटा टाईप मेन्शन करणार, अनसाइन इंटिजर. एक व्हेरिएबल घ्या, इथं मी व्हेरिएबल घेतलं आय टाइम. इथे तुम्ही एक्स व्हेरिएबल घेऊ शकता, कोणताही व्हेरिएबल घेऊ शकता. ठीक आहे. आणि हा फॉर लूप, हा पूर्णचा पूर्ण, सॉरी नॉट फॉर लूप, हा पूर्ण डिले फंक्शन तुमचा इथे मेन प्रोग्रामच्या बाहेर आला पाहिजे. ठीक आहे. हा पूर्ण पार्ट सेम असेल, राईट. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की एका फंक्शन मधनं नियर अबाउट 1 मिली सेकंडचा डिले तुम्ही प्रोड्यूस करून देता. सो आता 1 मिली सेकंडचा डिले प्रोड्यूस करून झाला की तोच 1 मिली सेकंड 250 ने मल्टिप्लाय होणार आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही 250 व्हॅल्यू ही पास केली, राईट. सो टोटल डिले किती मिळेल? 250 चा. तो डिले कम्प्लीट झाला की परत कुठे रिटर्न होतो आपण? ह्या ब्रॅकेटकडे. आणि हे ब्रॅकेट सांगतं की हे व्हाईल वनचं ब्रॅकेट आहे, राईट. म्हणजे परत ही स्टेप आता रिपीट करायची. सो परत तुम्ही मध्ये आले की काय होणार? इन्व्हर्जन ऑफ P0. आता ही व्हॅल्यू होती ना ए, त्याला इन्व्हर्ट केला की काय व्हॅल्यू मिळणार? 55 व्हॅल्यू स्टोअर. परत P0 मध्ये परत तुम्ही डिलेला कॉल करा. डिलेला केला की हे क्लोज होतं, अगेन व्हाईल वन मध्ये येणार. अगेन यू हॅव टू कम्प्लिमेंट और यू हॅव टू इन्व्हर्ट द 55 व्हॅल्यू. अगेन इट विल बी ए. आणि हे कंटिन्युअसली चालू राहणार. and your port 0 will be continuously toggle. ठीक आहे. असं या पद्धतीने फक्त एकच लाईन आहे ज्याच्या थ्रू तुम्ही हे सगळं ऑप्शन दाखवता टॉगलिंगचं, बाय युजिंग द इन्व्हर्टर ऑपरेटर. ठीक आहे. याच्यामध्ये मी विसरलीये काय, तुम्हाला डिले फंक्शन इथे ऍड करायचं आहे खाली, हे तुम्ही लक्षात ठेवा. मला न्यूमरिकल टाइप दिलेला आहे आणि हे ऑलरेडी एक्झाम मध्ये आलेलं आहे. लेटेस्ट क्वेश्चन आहे हा, समर 17 मध्ये का काहीतरी आलेला आहे. ठीक आहे. सो रीड करा व्यवस्थित. इफ कंटेंट ऑफ ACC म्हणजेच accumulator is 0x02 and P1 equal to 0x F3. ओके. एक accumulator ची व्हॅल्यू आहे आणि एक port 1 ची व्हॅल्यू आहे. स्टेट द रिझल्ट आफ्टर एक्झिक्युशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. दोन रेजिस्टर्स मध्ये किंवा एक रेजिस्टर मध्ये 02H व्हॅल्यू आहे आणि एका पोर्ट मध्ये F3H व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता ह्या दोघांचं रिझल्ट आपल्याला फाइंड आउट करायचंय आफ्टर परफॉर्मिंग द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट काय आहे? रिझल्ट इक्वल टू ऍक्युमुलेटर. इथं कोणतं ऑपरेटर आहे? अँड P1. म्हणजे आपल्याला कोणतं ऑपरेटर घ्यायचं इथे? लॉजिकल अँड ऑपरेशन करायचंय. कशा कशाचं करायचंय? ऍक्युमुलेटरच्या व्हॅल्यूचं आणि P1च्या व्हॅल्यूचं. सो ऍक्युमुलेटर मध्ये काय व्हॅल्यू आहे? 02H. 02H म्हणजे काय? बायनरी मध्ये जर त्याला कन्वर्ट केलं तर काय मिळणार? 00000010 असं मिळणार. आणि P1 ची व्हॅल्यू काय? F3. F3H. F म्हणजे काय? 1111 आणि 3 म्हणजे काय? 0011. आणि ह्यांचं तुम्हाला अँडिंग करायचंय. अँड, लॉजिकल अँड. अँड माहितीये ना, मल्टिप्लिकेशन असतं. 0 into 1 is 0, 1 into 1 is 1, 0 0 0, then again 0 0 0 0. सो आता ही व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? It is 02H. So this will be the ending of accumulator and port 1 and this will be the result. अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. तसंच सेकंड याच्यात काय दिलंय? ऍक्युमुलेटर. हा ऑपरेटर कोणता आहे? ऑर, राईट. सो व्हॅल्यू ऑफ ऍक्युमुलेटर विल बी ऑर विथ P1. देन थर्ड याच्यामध्ये ऍक्युमुलेटर. इथं काय ऑपरेटर? हा एक्सऑर ऑपरेटर आहे विथ P1. आणि लास्ट वन आहे इन्व्हर्जन ऑफ P1. सो आता तेच सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये प्रोग्राम वगैरे काही नाहीये, जस्ट यू हॅव टू सॉल्व्ह इट अँड यू हॅव टू फाइंड आउट द रिझल्ट. ठीक आहे. सो आता पहिल्या रिझल्ट मध्ये काय दिलंय त्यांनी? ऍक्युमुलेटरची व्हॅल्यू अँड करा P1 सोबत, म्हणजेच सॉरी इट इज 02. 02 विल बी अँडेड विथ F3 जे आता आपण फाइंड आउट केलं. सो व्हॉट विल बी द रिझल्ट? रिझल्ट विल बी 02 जे आता आपण रिझल्ट फाइंड आउट केलं. या पद्धतीने तुम्ही रफ वर्क करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहायचं. सो दिस इज कॉल्ड ऍज अ अँडिंग. ओके, अँडिंग. देन सेकंड याच्यामध्ये ऑरिंग करताय. सो ऑरिंग करताना तुम्ही काय करणार? ह्याच दोन व्हॅल्यू फक्त प्लस करायच्या, म्हणजे ऍड करायच्या. सो 0 plus 1 will be 1. 1 plus 1 will be
लॉजिकल ऑर मध्ये काय येतं, 1 + 1 विल बी ऑलवेज 1, राईट. देन 0 + 0 0, 0 + 0 0, 0 + 1 1, 1 1 1, राईट. सो आता इथे व्हॅल्यू काय येणार ऑर केल्यानंतर, this is called as a f and this is nothing but 3, so value will be f3. so इथे रिझल्ट मध्ये काय व्हॅल्यू आली, f3 आली. याला म्हणतात ऑरिंग. ठीक आहे. नंतर काय, एक्सॉरिंग करताना तुम्हाला माहिती आहे रिझल्ट कसा येतो. एक्सॉर करताना 0 एक्सॉर विथ 1 असेल तर 1, 1 एक्सॉर विथ 1 असेल तर 0, देन 0, देन 0, 0 एक्सॉर विथ 1 1 1 1 आणि 1. काय व्हॅल्यू आली ही, दिस इज f अँड दिस इज 1. सो व्हॅल्यू काय आली इथे f1. हे फक्त तुम्हाला दाखवायचंय रफवर करून. दिस इज कॉल्ड एज एक्सॉर. आणि लास्ट जे आहे दॅट इज इन्व्हर्जन ऑफ पोर्ट 1, दॅट मीन्स इन्व्हर्जन ऑफ f3. f3 ला फक्त इन्व्हर्ट करायचंय. f3 ची व्हॅल्यू काय आहे, 1 1 1 1 0 0 1 1. याला इन्व्हर्ट केल्यानंतर काय व्हॅल्यू मिळेल, 0 0 0 0 1 1 0 0 अशी मिळेल. करेक्ट. अँड दिस इज इक्वल टू व्हॉट, 0, ही आहे सी. सो व्हॅल्यू काय असेल, 0c. सो रिझल्ट काय येणार इथं, 0c. दॅट इज कॉल्ड एज अ नॉट ऑपरेटर. ओके. सो अशा पद्धतीने हा पूर्ण कोड तुम्ही सॉल्व्ह करणार. होप सो यू हॅव अंडरस्टूड. हा एक्झामला विचारला गेलेला आहे. इट इज क्वाइट इझी. रिझल्ट तुमचे एक्झॅक्टली करेक्ट असेल तर फुल मार्क्स मिळतो. जर रिझल्ट एखादा चुकला तर तिथे 1 मार्क तुमचा जाऊ शकतो. ठीक आहे. एक्झॅक्टली करेक्ट इट शुड बी. ठीक आहे. नंतर पुढचा पार्ट आहे, फाइंड द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर आफ्टर एक्झिक्युशन ऑफ फॉलोइंग कोड. ओके. आता इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे. जेवढं कम्प्लीट होईल तेवढं आपण करूया, अदरवाइज नेक्स्ट लेक्चर मध्ये याला कंटिन्यू करूया. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारत चला. हे 2 लाईन्स त्यांनी दिलेल्या आहे. ठीक आहे. आता ह्या एक्झिक्यूट करायच्या आणि आपल्याला अक्युमुलेटरचे कंटेंट फाइंड आउट करायचे. सो आता इथे नवीन ऑपरेटर आहे बघा. एक व्हॅल्यू आहे, फर्स्ट याच्यामध्ये व्हॅल्यू घेतली आहे 0x94. त्याच्या पुढे एक ऑपरेटर लिहिलाय. हा कोणता ऑपरेटर आहे, हा शिफ्टिंगचा ऑपरेटर आहे ना. मी इथे मगाशी तुम्हाला दाखवलं की डिफरंट ऑपरेटर्स कोणकोणते. सो हा शिफ्ट राईटचा ऑपरेटर आहे आणि हा शिफ्ट लेफ्टचा ऑपरेटर आहे. करेक्ट. सो आता इथं शिफ्ट राईट केल्यानंतर इथं 5 लिहिलंय ना, 5 लिहिलंय. याचा अर्थ काय